नमस्कार रसिको, स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऋतुगंध मनातला। सर्वप्रथम आपल्या या मराठी चॅनलला तुम्ही सर्व देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार। रसिको, आपल्या अनेक व्ह्यूअर्सने अशी फरमाईश केली होती की बालभारतीच्या पुस्तकातील काही कथा आणि कविता मी ऐकून दाखवाव्यात, आणि याच फरमाईशची दखल घेऊन आज एक नवीन उपक्रम सुरू करत आहे, आणि तो म्हणजे मराठी कथाकथन। आज सादर करत आहे विनोदी लेखक राम गणेश गडकरी लिखित विसर भोळा गोकुळ ही कथा। गोकुळ हे एक विसरभोळे पात्र असून मथुरा ही त्याची भांडकुदळ बायको आहे। दोघांच्या संवादातून होणारी कॉमेडी या कथेमध्ये पाहायला मिळते। मला खात्री आहे ही कथा ऐकल्यानंतर नक्कीच तुम्हाला तुमच्या शालेय जीवनाची आठवण होईल। चला तर मग सुरू करूयात आपला आजचा व्हिडिओ। राम गणेश गडकरी लिखित प्रेम संन्यास नाटकातील एक अंक, विसरभोळा गोकुळ। गोकुळचे घर गोकुळ संचित उभा आहे। आता या विसरळूपणाला काय करावं, अगदी घटकेची सुद्धा आठवण राहत नाही। कोणकोणती कामे करायची आहेत त्यांची आठवण राहण्यासाठी उपरण्याला या गाठी मारून ठेवल्या, पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो। मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय? चांगला पोशाख घालून कुठे जायला निघालो तो कुठे जायचे याचाच विसर पडला, म्हणून तिला तरी विचारून पाहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो। बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे। हा विसराळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोहोंनी माझ्या जन्माचे इथेच सार्थक झाले आहे। कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरत नाही, आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही। वा वा गोकुळ, धन्य तुझा संसार। पण अशा विचारात वेळ घालवून उपयोग नाही, नाहीतर पुन्हा घरी कशासाठी आलो याचाच विसर पडेल। त्याची आठवण आहे तोच तिला हाक मारावी। अगं ऐकलंस का? जरा इकडे ये पाहू। ऐकलंस का? ए, पडद्यात मथुरा ओरडते। ऐकले हो, आले, जरा थांबा। आता हाका मारायचा सपाटा सुरू ठेवावा, नाहीतर थोडा उशीर झाला म्हणजे तिला कदाचित येथे येण्याची आठवण राहणार नाही। आलीस का? अगं ये, ऐकले का? अगं ये। मथुरा हातपुशीत बाहेर येते। झाले का एकसारखे ओरडायला? जरा हात धुत होते तर 50 हाका झाल्या। वाघ का पाठीस लागला आहे तुमच्या? तशातला काही प्रकार नाही। तू अगदी सदा हात धुवून पाठीस लागल्यावर वाघाला सवड कुठून मिळणार? म्हटलं कामामुळे पहिल्या हाकेची तुला आठवण राहणार नाही। न राहायला काय झाले आहे मला? आपल्यासारखेच का जग आहे सारे? बरे, ते असो। काय विचारणार होतो मी तुला? पाहिलेस, हे असे होते। काय हे, आपल्याला आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे आश्चर्य वाटते मला। तू माझ्या नावाने नेहमी अशी खडी फोडत राहिलीस तर खात्रीने मी नाव सुद्धा विसरलो असतो। आठवण म्हणून ती कशी राहत नाही? आठवण राहत नाही तर उपरण्याला खुणगाट बांधावी एखादी। ही बघितलीस, खुणगाटीच्या फुग्यानी उपरण्याची कशी सुतपुटली झाली आहे ती। हे काय, माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली आबरू ठिकाणावर आहे। इतक्या गाठी देतात कुठे? करायचे ते भारीच। आता देशमुखांच्या येथे 4 माणसे जमणार आणि तिथे काय असे सोंगासारखे? शाबास, हेच विचारणार होतो। देशमुखांकडे जायला निघालो, हेच वाटेत विसरतो। एक गाठ सोडतो। बरं, मगाशी ते सामान आणायला सांगितले, त्याचे काय झाले? काय व्हायचे? हेच झाले। वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे तेच विसरलो। बाई 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 बाई, हद्द झाली आता। शेरभर साखर आणि तोळाभर केशर एवढे सुद्धा विसरला का? जिन्सा लक्षात होत्या ग, पण शेरभर साखर आणि तोळाभर केशर की तोळाभर साखर आणि शेरभर केशर याचा निर्णय होईना। तेव्हा टाकले ते उद्यावर काम। ते नाही चालायचे। आधी सामान आणा, नाहीतर आज चूल बंद। रात्री जेवायला काही मिळायचे नाही। बरी आठवण केलीस। मला आज देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे आहे, हे मी विसरलोच होतो। आता तुला वाटले तर ठेव चूल बंद। मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे, मग जायचे होते कुठे भीक मागायला। आणखी उठपाय देशमुखांकडे काय असते हो तुमचे? काय असते म्हणजे? आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवलं, लिहायला वाचायला शिकवलं, संसार थाटून दिला, आणि म्हणे तिथे काय असते? मोठे शाणीच की नाही तू? घरात वाटेल ते कर,
आज तिकडे पाहुणे येणार, 4 माणसे जमणार आणि मी गेलो नाही तर आडून बसेल त्यांची अगदीच. हे पहा, तुम्हाला जर माझा छळ करायचा असेल तर मी जाते आपली माहेरी. माझ्या बापाच्या येथे अन्न वस्त्राला काही तोटा नाही. वा, तुझा बाप म्हणजे हजारांचा पोशिंदाच की नाही. त्याच्या खानावळीत रोज 200 पान जेवून उठते, तेव्हा अन्नाला काही तोटा नाही खरा. पण 7 रुपये महिना तू कुठून देणार? इतके हिनवायला नको काही. माझी आई खंबीर आहे मला पोसायला. म्हशीची शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत. मग लग्नाची तरी उठाठेव कशाला केली? म्हणजे त्या म्हशीची शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसली नसती. लग्न तरी कुठे करणार होते माझे, पण हळदी कुंकवाला आधार म्हणून माझ्या गळ्यात तुझ्या माळेची तात बांधली वाटते. म्हणे मी त्यांना जड नाही. इतका तुझा उदार बाप असता तर मग दिवाळ सणासाठी तुला न मला महिनाभर ठेवून घेऊन अखेर 9 रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा 18 रुपये आकार केला असता माझ्याकडे. त्याने केला दिवाळ सण, माझे निघाले दिवाळी. आपल्यासारख्या दिवाळखोराला असेच पाहिजे. एरवी मी एकटी गेले म्हणजे माझा मानपान सुद्धा ठेवतात सारी माणसे. इतकी माणसे असतात आमच्या खानावळीत, पण माझ्या खेरीज पान हलत नाही. खरेच पान हलत नसेल. खानावळीतली 200 पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे. आणि याच गुणामुळे मात्र तुझा बाप अन्न तर देईलच, पण तुझ्या गुणांवर पांघरून सुद्धा घालेल. धन्यवाद रसिकहो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. हा कथाकथनाचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला अजून काही कथा ऐकायच्या असतील तर तेही मला नक्की सजेस्ट करा. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या कथा वाचून दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद.